हॅलो नमस्कार। तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवणार आहे बर्गर, तेही अगदी घरच्या घरी आणि खूप सोप्या पद्धतीने। बाहेर हा बर्गर 100 ते 200 रुपयाला मिळतो, तर आपण घरी 40 रुपयामध्ये हा बर्गर बनवूयात। तर चला तर आपण साहित्य बघूयात। तर त्यासाठी मी इथं 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत, थोडंसं गाजर कट करून घेतलेला आहे, एक कांदा मध्यम आकाराचा कट करून घेतलेला आहे आणि आपण कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची थोडीशी स्लरी करून घेतलेली आहे आणि इथं थोडंसं क्रमकोट करून घेतलेलं आहे। आणि मसाल्यामध्ये ना मी लाल तिखट, गरम मसाला, थोडासा चाट मसाला आणि हळद पावडर घेतलेली आहे आणि थोडेसे वाटीत पोहे भिजवून घातलेले आहेत। हे आपल्याला पॅटी करण्यासाठी लागणार आहेत। आणि सॉसमध्ये रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि मेयोनीज लागणार आहे। तर चला तर आपण याची पॅटी बनवून घेऊयात। तर पॅटी बनवण्यासाठी मी इथं ना मध्यम आकाराचे 2 ते 4 बटाटे असे उकडून घेतले होते आणि हे छान असे किसून घेतले होते। तर या बटाट्यामध्ये ना आपल्याला हा कांदा कट केलेला होता तो टाकायचा आहे आणि जे गाजर आपण कट करून घेतले ना ते टाकायचे। तुम्हाला जर अजून व्हेजिटेबल व मटर किंवा शिमला मिर्च ॲड करायची असली तर तुम्ही करू शकता, अजून आपली पॅटी छान बनेल। आणि हे पोहे भिजू घातले होते मी, ते टाकून घेते। या पोहेनी ना याला बाइंडिंग खूप छान येतं आणि आपली पॅटी ना खूप टेस्टी आणि छान बनते। तर इथं मसाल्यामध्ये ना मी लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला आणि हळद पावडर घेतलेली आहे आणि धने जिरे पावडर घेतलेली आहे थोडी। तर याला असं छान असं मिक्स करायचं, याला एकजीव करून घ्यायचं, कारण आपल्याला याची मस्त अशी पॅटी बनवून घ्यायची आहे। तर बघू शकता मी याला आता छानपैकी असं मिक्स करून घेते। आणि हा बर्गर ना तुम्ही घरच्या घरी जर एकदा बनवून बघितला ना तर तुम्ही बाहेरचा बर्गर खायचं विसरून जाल, इतका टेस्टी लागतो आणि खूप कमी साहित्यात घरी बनवून तयार होतो। आपल्याला असं वाटतं की बर्गर म्हणजे खूप अवघड आहे आणि तो बाहेरच मिळतो, घरी नाही बनवू शकत, पण खूप छान होतो आणि टेस्टी पण होतो। तर हे बघू शकता मी आता मस्त असं मळून घेते आणि आपल्याला याची आता पॅटी बनवून घ्यायची आहे। हे बघू शकता मी आता इथं मस्त असं बॅटर सगळं असं मळून घेतलेलं आहे आणि याला तुम्हाला जशी पॅटी हवी असेल, थोडीशी जाड, काहींना पातळ आवडत असेल तर तुम्ही तशा पद्धतीने याची अशी पॅटी बनवू शकता। हे बघू शकता मी इथे याची अशी मस्त अशी पॅटी बनवून घेतलेली आहे। अशाच प्रकारे आपण इथं सगळ्या पॅटी अशा बनवून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता आपल्या पॅटी किती मस्त झाल्यात बनवून। याला एक बाइंडिंग पोह्यानी ना खूप छान असं बाइंडिंग येतं आणि जर तुमच्याकडे जर पोहे अवेलेबल नसेल तर तुम्ही यात थोडंसं मैदा किंवा कॉर्नफ्लोअरची पावडर पण ॲड करू शकता, जेणेकरून आपल्या पॅटीला एक बाइंडिंग छान येतं आणि खूप छान बनते। तर हे बघू शकता इथं सगळ्या पॅटी मी अशा बनवून घेतलेल्या आहेत। मी पॅटी थोड्या जाड। तर बर्गर बनवण्यासाठी ना आपण इथं एक ना सिक्रेट मसाला बनवून घेऊयात। आपण कॅफेत वगैरे गेल्याच्या नंतर बर्गर खातोत ना, तो सॉस असतो ना तो ह्या तिन्ही सॉसचा मिळून होतो। तर मी इथं टोमॅटो केचप घेतलेला आहे किंवा टोमॅटो सॉस घेऊ शकता तुम्ही आणि त्यात आता मेयोनीज ॲड करते आणि मेयोनीज ॲड केल्याच्या नंतर आपल्याला याच्यात रेड चिली सॉस ॲड करायचा आहे। या तिन्हींचा मिळून हा बर्गर सॉस तयार होतो आणि याची टेस्ट पण खूप छान लागते। हे तिन्ही जर एकत्र केलं तर याची टेस्ट खूप छान लागते। त्यात थोडासा रेड चिली सॉस टाकून याला छान असं मिक्स करून घेऊयात, तर आपल्या बर्गरचा सॉस इथं रेडी होईल। माझ्याकडे रेड चिली सॉस थोडाच राहिला होता, मी जेवढा होता बॉटलमध्ये तेवढा घेतलाय टाकून आणि ना याला असं चमच्याने आता मिक्स करून घेऊयात। इथं आपला आता बर्गर सॉस बनून तयार झाला आहे। हे बघू शकता याला असं मिक्स केल्याच्या नंतर जो याला थोडासा ऑरेंज कलर येतो, तर आपण जर कॅफेमध्ये कुठं जर बर्गर खायला गेलो तर हा सॉस त्याच्याबरोबर असतो आणि तो सॉस खायला ना खूप टेस्टी लागतो। तर याच्यात मी अजून थोडासा टोमॅटो केचप ॲड करते, जेणेकरून आपल्या सॉसला अजून छान कलर येईल। टोमॅटो केचप थोडासा कमी पडला होता। हे बघू शकता मी याच्यात टोमॅटो केचप ॲड केलाय आणि याला आता छान असं मिक्स करून घेते। शकते याला व्यवस्थित असं मिक्स करून झालंय आणि आता आपला बर्गरचा सॉस इथं रेडी झालेला आहे। तर इथं आपला सॉस पण तयार आहे आणि आता आपण पॅटीना जे कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची स्लरी केली होती तर ते यात बुडवून घेऊयात। तर मी 2 चमचे मैदा आणि 2 चमचे
कॉर्नफ्लॉवर टाकून थोडंसं पाणी टाकून याची स्लरी बनवून घेतली आणि याला क्रमकोटमध्ये थोडंसं घोळून घेऊयात। क्रमकोट म्हणजे जे ब्रेड असतात ना त्याचा आपल्याला थोडासा मिक्सरमध्ये भुगा करून घ्यायचा, त्याला क्रमकोट बोलतात। आणि मस्त असं आपण ही पॅटी तेलात छानपैकी तळून घेऊयात। तर बघू शकता मी आता याला तेलात तळायला टाकलंय। तर छानपैकी आता इथं आपल्याला ही पॅटी छान तळून घ्यायची। तर दोन्ही बाजूंनी छान अशी खरपूस होईपर्यंत मध्यम गॅसवर छान अशी तळून घ्यायची आहे, जेणेकरून आपला बर्गर खायला ना खूप टेस्टी लागतो आणि अगदी घरच्या घरी कमी साहित्यात इथं बर्गर बनवून रेडी होतो। तर तुम्हीही नक्की बनवा, तुम्हाला जर ही रेसिपी खूपच आवडेल आणि बनवल्याच्या नंतर खायला पण खूप छान लागतो। तर हे बघू शकता दोन्ही साईडनी छान अशी पॅटी आपल्याला तळून घ्यायची आहे। मी गॅस एकदम मध्यम ठेवलेला आहे। आता वरून थोडंसं याला तेल लावून घेऊ, जेणेकरून जे आपण ब्रेडनी क्रमकोट केलं होतं ते निघू नये म्हणून। हे बघू शकता मस्त अशी खरपूस पॅटी एका साईडनी तळून घेतलेली आहे। अशाच प्रकारे सगळ्या पॅटी इथं छानपैकी तळून घेते। तर आता इथं ना पॅटी छानपैकी अशी तळून झालेल्या आहेत आणि मी काढून घेतल्यात आणि फौजींना 2 बर्गर बनवूनही दिलेत। तर इथे आता हे बर्गरचा पाव असतो ना तो असा मधून कट करून घ्यायचा, एकदम समसमान भाग करून असा कट करून घ्यायचा। बघू शकता मी याला छानपैकी असा कट करून घेते आणि आपण जो सॉस बनवला होता ना तो आता याला लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी छानपैकी। याला आधी थोडंसं मी बटर टाकून थोडंसं आधी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते। जेणेकरून आपल्या पावाला एक क्रंचीनेस येईल। तर आता आपण जो सॉस बनवला होता ना तो बर्गरला छान असा लावून घेऊयात आणि आपल्याला सॉसचा याचा वापर जास्तच करायचा आहे, कारण आपला बर्गर खायला असा कोरडा नाही लागला पाहिजे। त्यामुळे हे बघू शकता मी इथं सगळीकडे असा सॉस लावून घेतलाय बर्गरला। त्याच्यानंतर ना आता आपण एक पॅटी ठेवून घेऊया जी तळून काढलेली होती ती, आणि तुम्हाला जे व्हेजिटेबल आवडत असेल ते तुम्ही ॲड करू शकता, टोमॅटो, कांदा, काकडी। स्पेशली मला काकडी आवडते म्हणून मी आता इथं काकडी ॲड करते आणि फौजींना देताना टोमॅटो, काकडी, शिमला मिरची सगळं ॲड केलं होतं। तर आता कांद्याचे पण असे काप ठेवून घेते आणि हा जो कट करून घेतलेला दुसरा पाव आहे ना तर त्याला पण आपण असा एका साईडनी सॉस लावून घेऊयात। तुम्ही याची स्लाइसचा देखील वापर करू शकता, जेणेकरून बर्गर अजून टेस्टी लागन खायला। तर मी इथं दोन्ही साईडनी पण असा छानपैकी सॉस लावून घेतलाय आणि याला हलकंसं थोडंसं शेकून देऊयात। तर इथं आपला बर्गर बनवून असा रेडी झालेला आहे। तर तुम्ही तुमचे आवडते व्हेजिटेबल वगैरे अजून ॲड करू शकता। हे बघू शकता किती सुंदर असा बर्गर बनवून घरच्या घरी तयार झालेला आहे। तर तुम्हाला जर माझ्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद। भेटूया आपण पुढल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।